नमस्कार, तुमचं स्वागत आहे वृत्तांत प्रसारकमध्ये। आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे, तळेगाव नगरीमधील माजी नगराध्यक्ष तसेच ज्येष्ठ विधितज्ञ, वडगाव मावळ तालुक्यातील प्रॅक्टिशनरचे विद्यमान अध्यक्ष, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष सर्वेसर्वा। आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत बौद्धगया येथील बुद्ध विहाराची। तर नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे। नमस्कार, जय भीम। वृत्तांत प्रसारक या चॅनलद्वारे आपण इथपर्यंत पोहोचलात, एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद। खरं तर मला खूप असं अभिमानास्पद वाटतंय की आज आपण जी ही चर्चा घडून आणत आहोत ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूमध्ये, त्यांच्या बंगल्यामध्येच ही आपली चर्चा घडते। तर याच्यापेक्षा मोठा मला खूप अभिमानास्पद वाटतंय। तर मॅडम, माझा प्रश्नमंजुषा सुरू करतानाच आपला एक प्रश्न असा इथं निर्माण होतो की बौद्धगया येथील टेम्पल उद्गारतात, त्याचा उच्चार असा करतात आणि आपल्या बौद्ध पद्धतीमध्ये त्याला बौद्ध विहार असं संबोधलं जातं। तर हा जो आपल्या वकिली क्षेत्रात असताना हा खरा अल्ट्रा व्हायरसच आहे हा, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर हा बौद्धगया मंदिर अधिनियम किंवा ॲक्ट 1949 हा मुळात जो झाला, तर त्यात जी आत्ताची जी सध्याच्या काळात आपण एक आंदोलनाचं स्वरूप बघतो, तर त्यात महत्त्वाचं एक आहे की त्याचं जे टायटल दिले, बौद्धगया मंदिर अधिनियम किंवा बौद्धगया मंदिर ॲक्ट 1949, तर त्या ॲक्टचं जे टायटल आहे त्यातच मुळात आहे की बुद्धांचं नेहमी विहार असतं आणि हिंदूंची जी आहेत त्यांना आपण मंदिर साधारणतः संबोधतो, परंतु हे विहार आहे। ह्या ॲक्ट करतानाच जर हा शब्द आला असता तर आत्ताचे आंदोलनाची परिस्थिती कदाचित उद्भवली नसती। बरोबर मॅम, मला मुद्दामूनच मला असं म्हणायचं आहे की हे जे आंदोलन जे चालू आहे सध्याचं, आता जी तरुण काही मी मला करेक्ट करा कारण मी काही शब्द उच्चारतो इथे, काही तरुणांना काही जणांना या आंदोलनाबद्दल काय माहितीच नसतं बरं का। तर याच्यातला जो गैरसमज आहे, जसं की आता आपण बघू की 2060 मध्ये सम्राट अशोकाने बौद्धगया येथील त्या विहाराची ती निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यानंतरून 1300 ते 1500 या शतकामध्ये तुर्कांनी तिथं नेस्तनाबूत करण्यात आलं, लूटमार केली आणि त्याच्यानंतरून संन्यासी, हिंदू संन्यासी जे आहेत, घमिंडीगिरी महाराज म्हणून आहेत, त्यांनी तिथं त्यांचं एक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा त्यांचं वर्चस्व त्यांनी तिथं ते ताब्यात घेतलं। तर आणि त्याच्यानंतरूनही असं हिंदू समितीचं असं म्हणणं आहे की 1910 मध्ये राणी भुवनेश्वरीने 4000 एकर तिकडची जागा जी डोनेट केलेली आहे। तर असं हिंदू लोकांचं त्यांचं म्हणणं आहे आणि बौद्ध लोकांना त्याच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही, कारण मुळात सम्राट अशोकांनीच त्याची निर्मिती केलेली आहे। तर मला नाही वाटत त्याचे आपल्याला कागद पुरावे काय द्यावे लागतील। तर याच्याकडे कसं बघता तुम्ही? आता हे जे आंदोलन आहे हे आपण इतर जे म्हणजे जसं की राम जन्मभूमी की बाबरी मशीद अशा स्वरूपाचं हे आंदोलन नाही। हे जे आहे ही पूर्वीपासून म्हणजे आपण 2500 वर्ष मागे जर गेलो तर ही बुद्धांची भूमी आहे। आपण आजही बघितलं की म्हणजे आता जर राम मंदिराचाच विषय घ्या तर त्याच्यावर फारसं काही झालं नाही, पण ज्यावेळेस उत्खनन झालं त्यावेळेस तिथं सुद्धा बुद्धांच्या मूर्ती आढळल्या, त्याविषयी आपण काही बोललो नाही, परंतु ते आपण शांततेच्या मार्गाने जातो आपण काही बोललो नाही, कारण अनेक वर्षाचा वाद होता। म्हणजे तिथं सुद्धा काय निघालं, बुद्ध। कुठेही उत्खनन झाले की काय निघतं, बुद्ध। आणि त्यामुळे ही भारत ही तशी बुद्धांची भूमी आहे, बुद्धांचा जन्म भारतात झाला आहे आणि नंतर जगभर बुद्ध धर्माचा प्रसार झाला, परंतु मुळात ही भूमी जी आहे ही बुद्धांची भूमी आहे। आणि म्हणून आपण जे म्हणतो हे आंदोलन हिंदू आणि बौद्ध असं हे आंदोलन नाही किंवा त्या प्रकारचं मगाशी मी उदाहरण त्या प्रकारचं आहे, कारण मुळातच ही निर्मिती ज्या विहाराची आहे हे बुद्धांचं विहार म्हणूनच त्याची निर्मिती झालेली आहे। म्हणजे झालं असं की थोडंसं मी आपल्याला वेगळा हे करेल की बघा, हिंदू सगळे जगातले हिंदू कुठे जातात, त्यांच्या काशी विश्वेश्वराकडे जातात, बरोबर आहे। जगातले ख्रिश्चन जेरुसलेमला, जगातले जे मुस्लिम आहेत, जगातले मी म्हणते, मी भारतातले महाराष्ट्रातले म्हणत नाही, जगातले कुठे जातात, नेहमी त्यांच्या स्थळावर जातात, बरोबर आहे। तर मग आपण जगातले बुद्ध, जगातले बुद्धिस्ट, जगातले बुद्धांना मानणारे
हे कुठं येतात तर बोधगयामध्ये येतात. त्यामुळे ही बोधगया हा जे विहार आहे हा मुळातच बुद्धांचाच आहे, बुद्ध धर्मीयांचाच आहे. आणि ह्या बाकी इतर धर्मांसारखं हा धर्म नाही, हा दम्म आहे. म्हणजे जीवन जगण्याची कला बुद्धांनी शिकवली आणि म्हणून त्यात ते वेगळेपण आहे, कारण हे मुळातच बुद्धांचं आहे. बरोबर. अगदी जसं की तुम्ही सांगितलं की बुद्ध धर्म नाही, हा धम्म आहे. तर मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळतो की स्वातंत्र्य झाल्यानंतरून 1949 हा जो ॲक्ट आहे, ह्या कायद्याविषयी तुम्ही काय सांगाल? मुळात हा ॲक्ट केव्हा झाला? भारत स्वतंत्र झाल्यानंतर. मग हा बोधगया विहाराचा जो प्रश्न आहे तो स्वातंत्र्यानंतर निर्माण झाला का? तर नाही. त्याचा जर आपण अभ्यास केला तर हे जे आहे हे सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालेलं हे विहार आहे. आणि विहार कशासाठी त्यांनी निर्माण केलं? बुद्ध धम्माचा त्यांनी स्वीकार केला होता आणि सगळ्यात जगात मोठा प्रचारक कोणी असेल, प्रसारक कोणी असेल तर ते आपले सम्राट अशोक राजे आहेत आणि त्यांनी हे केलं. मग त्यांच्या काळात हे निर्माण केलेलं जे विहार आहे, हे जे महाबोधी विहार आपण त्याला म्हणतो, तर ते त्यांनी निर्माण केलं. पण त्यापूर्वी काय झालं होतं की त्यापूर्वी जेव्हा मुस्लिमांनी आक्रमणं केली हिंदुस्थानातल्या अनेक देवळांची, विहारातल्या आपल्या ह्या विहारांचे पण त्याचं नुकसान केलं गेलं. आणि मग काय झालं की त्याच्यानंतर परत त्याचं पुनरुत्थान नंतर झालं. आणि ते पुनरुत्थान करत असताना हिंदू धर्मियांची संख्या वाढली आणि बुद्ध धर्मियांची कमी झाली. आणि त्यानंतर काय झालं की त्याच्यात एक मी सांगेल आपल्याला की 2 गोष्टी त्याच्यात घडल्या की त्यावेळेस त्या हिंदूंचं जे हे वाढलं त्यावेळेस त्या काही आक्रमणांमुळे काय झालं होतं की बौद्ध धर्म थोडासा लयाला गेला होता. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म परत आपण स्वीकारल्यानंतर बुद्ध धर्मियांची संख्या हळूहळू वाढत गेली. परंतु त्यावेळेस मग हा प्रश्न निर्माण झाला का? नाही झाला. तर त्याच्याही अगोदर जेव्हा इथं ते शंकराचार्य आले, शंकराचार्यांनी तिथं काही वेळेस वास्तव्य केलं आणि त्याच्यानंतर काही त्यांच्याच पंथातील आपल्याला सांगितली 15व्या शतकांमध्ये आपण मगाशी घमंडगिरींचा उल्लेख केला, तर ते गिरी गोसावी जो हा पंथ होता तर त्यांनी घमंडगिरी म्हणून हे सगळ्यात अगोदर, कारण ह्याचा जो हे केलेलं आहे स्टॅटिस्टिक जे ठेवलेलं आहे ते एक इंग्रज अधिकाऱ्यांनी ठेवलेलं आहे. तर त्यावेळेस घमंडगिरी जो होता 1590मध्ये तिथं आला. 1590 ते 1615 हा होता. त्यानंतर चैतन्यगिरी, त्याच्यानंतर महादेवगिरी, मग नंतर लालागिरी आणि त्याच्यानंतर राघोजीगिरी, त्याच्यानंतर आहेत रामहितगिरी, बालगिरी, शिवगिरी, भाईपतीगिरी, नारायणगिरी आणि सगळ्यात शेवटी 1891 म्हणजे जोपर्यंत ह्याचं जे हे झालं सूचीबद्ध करण्यात आलं तोपर्यंत होते कृष्णदयालगिरी. म्हणजे जवळजवळ 300 वर्ष हे जे आहेत गिरी गोसावी हे महाबोधी विहाराच्या जवळ त्यांचा एक मठ होता, त्याच्यात ते थांबलेले आहेत. पण ॲक्ट करताना काय झालं, आपण 2 गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे की हिंदू धर्मियांचे रीतिरिवाज, देवाप्रती श्रद्धा कशी व्यक्त करायची असणाऱ्या पद्धती आणि बुद्ध धर्मियांच्या असणाऱ्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत. आता झालं असं की काही हिंदू धर्मीय, काही नाही सगळेच हिंदू धर्मीय हे भगवान विष्णूंना मानतात आणि म्हणून ते कुठे जातात बुद्धगयेमध्ये. ते काय करतात की तिथं जाऊन श्राद्ध वगैरे केलं की आमच्या पूर्वजांना वगैरे मुक्ती मिळते आणि म्हणून त्यामुळे ते त्यांच्या धर्मपद्धतीप्रमाणे आहे. तर ते काय करतात, ते पण कुठे जातात, गयेमध्ये जातात. आणि आपण बौद्ध धर्मीय कुठे जातो, बुद्धगयामध्ये जातो. त्याला बुद्धगया म्हटलं जातं. बघा कुठे बोधगया, गया आणि बोधगया असे 2 आहेत. आणि ती जी आहे गया आणि ते विष्णुपद ह्या जवळजवळ 15-20 किलोमीटरचं अंतर आहे. मी दोन्ही ती ठिकाणं बघून आले. तर ही दोन्ही ठिकाणं आहेत ती फाल्गू नदीच्याच काठावर आहेत. म्हणजे एक आहे ते नदीच्या पश्चिम बाजूला आहे आणि एक नदीच्या पूर्व बाजूला आहे. बोधगया मंदिर हे नदीच्या पश्चिम बाजूला आहे आणि ते जे आहे, पण दोन्हीतलं अंतर किती आहे, जवळजवळ 15-20 किलोमीटरचं अंतर आहे. आणि ॲक्ट करताना काय झालं, तर ॲक्ट करताना त्याच्यात एक आपण जर ॲक्ट वाचला साधारणतः 17-18 सेक्शनचा तो ॲक्ट आहे. आणि त्याच्यात त्या बोधगया मंदिराची व्यवस्था कशी करावी ह्याच्यासाठी हा आला ॲक्ट. तर मग त्यात असं म्हटलंय की तिथं तुम्ही श्राद्ध करू शकता. हे ॲक्ट करताना ही चूक झाली असं मला वैयक्तिकरित्या वाटतं की हे जे आहे तिथे त्यांनी ती श्राद्ध करण्याची
तिथं परवानगी दिलेली आहे त्या ॲक्टनुसार आणि म्हणून हिंदू काय म्हणतात की आम्हाला आमचं ते मंदिर आहे किंवा आमचं ते पूजास्थान आहे. पण माझं म्हणणं असं आहे की ते जे आहे विष्णुपद ते जवळजवळ 15-20 किलोमीटर अंतरावर आहे गयेमध्ये आणि हे आहे हे बोधगया हे वेगळं आहे. तर त्यामुळे हे ॲक्ट करताना गया आणि हिंदूंचंही तिथलं असणारं त्यांचं श्रद्धास्थान आणि बौद्धांचंही असणारं श्रद्धास्थान हे असं जमेस धरून त्यावेळेस जे कोणी कायदे करणारेच त्यांनी कदाचित हा अभ्यास केलेला नसावा आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आता हा वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे असं ॲज अ लॉयर म्हणून मला ते वाटतं की इथं ही महत्त्वाची चूक झाली. कारण तिथं आजही काही लोक तिथं जाऊन ते पिंडदान करतात, श्राद्ध घालतात म्हणजे पिंडदान करतात. मी स्वतः जाऊन बघितले की जे मुचलिन तलाव आहे त्याच्या शेजारी थोडीशी जागा आहे तिथं ते जाऊन पिंडदान करतात. परंतु पिंडदानाची जागा कुठे आहे ती त्यांच्या गयामध्ये आहे. तर ती म्हणून ते इथं ही एक चूक झाली. तर दुसरी जी हे आहे की दुसरी चूक मगाशी मी सांगितलं कशामध्ये टायटलमध्ये की बोध गया मंदिर ॲक्ट, तर ही दुसरी चूक आहे. आणि तिसरं असं झालं की आपण मगाशी म्हटलं की हे गिरी गोसावी सगळे आले. मग आता तिथं बौद्ध धर्मीय नव्हते, मग त्यांनी काय केलं हळूच त्याचा कब्जा केलेला आहे. बरोबर. आणि मग ते तिथं काय करायला लागले की तिथं हिंदू धर्मियांप्रमाणे तिथं पूजा अर्चा करायला लागले. आणि मग हे जे आहे हे जवळजवळ मला असं वाटतं की 1891 नंतर बरं का, म्हणजे अनागारिक धम्मपाल ज्यावेळेस आले. खरं तर हे जे आजचं आपल्याला आंदोलन दिसतंय याची सुरुवात जी केली. माझा मुळातच प्रश्न होता की आता सध्या जे आंदोलन जे उभं आहे याकडे तुम्ही कसं बघता? मग हे जे आंदोलन आहे ह्याची सुरुवात जी आहे ना ती अनागारिक धम्मपालांनी केली. ते ज्यावेळेस आले त्यांना जेव्हा ही माहिती मिळाली की इथं, कारण बौद्ध धर्मियांमध्ये किंवा बौद्ध धम्मामध्ये साधारणतः 4 गोष्टी तिथल्या फार महत्त्वाच्या आहेत. एक तर भारतात बुद्धांचा जन्म झालेला आहे. आता तो भाग नेपाळमध्ये गेला पण पहिला तो भारताचा भाग होता. त्याच्यानंतर त्यांना ह्या गयेमध्ये ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना जे ज्ञान मिळालं त्यांनी सगळ्यात अगोदर आपल्या शिष्यांना म्हणा किंवा आपल्या सहकाऱ्यांना म्हणा आपण सारनाथमध्ये दिलेलं बघतो. आणि त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे महापरिनिर्वाण पण बुद्धांचं कुशीनगरला झालेलं आहे. तर मग हे जे 4 महत्त्वाची स्थळं आहे त्यातलं हे जे महत्त्वाचं स्थळ आहे की जिथं ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, तर ते स्थान महत्त्वाचं आहे. आणि त्या स्थानाकडे आपण बघत असताना ह्याचं हे कोणी केलं हे आंदोलन सुरू की आत्ता झालं का किंवा स्वातंत्र्यानंतर झालं की नाही. काय झालं की अनागारिक धम्मपालाने त्यांनी सगळ्यात आधी मागणी ही केली. त्यावेळेस कोण होते आपल्यावर ब्रिटिश राज्य करत होते, त्यांच्याकडे ही मागणी केली. परंतु त्यावेळेस त्यांच्या मागणीला फार हे राहिलं. त्यांनी खूप त्यावेळेस त्रास सहन केला. त्यांचं जर आपण चरित्र वाचाल तर त्याच्यात त्यांनी ह्या महाबोधी विहारासाठी किती त्रास केला. म्हणजे आपण जर सारनाथला गेला तर तिथं त्यांचा एक विहार दिसतो बघा. आपण जर कधी गेलात तर तिथं जाऊन बघा की तो दिसतो. आणि त्यांनी जे काम केले ते आजही आपण विसरता कामा नये. सम्राट अशोकांचं कार्य असेल धम्मप्रचाराचं आणि अनागारिक धम्मपालांचं असेल तर त्यांच्या ह्या कामामुळे आजचे आंदोलनाचा पाया तिथं घातला गेला. मग काय झालं की त्यावेळेस हे झालं नाही. मग भारत स्वतंत्र झाला आणि जसं अनेक मंदिरांचे हे केले कायदे केले गेले तसंच हा वादाचा मुद्दा होता की तेव्हापासून अनागारिक धम्मपालांपासून हे वाद सुरू झाला की विहार आहे हा हिंदूंचा की विहार आहे हा ते मंदिर आहे हिंदूंचं की विहार आहे बुद्धांचा. पण आपण बघतो की तिथं जी मूर्ती आहे ती बुद्धांची आहे. जर ती मूर्ती त्यावेळेस तिथं बसवली खरंच ती हिंदूंची असती तर त्यावेळेस त्या हिंदूंनी तिथं ती मूर्ती आत्ता जी मूर्ती आपण बघतो किंवा बुद्धरूप जे बघतो तर ती तिथं बसवू दिलं नसतं. दुसरं एक मी आपल्याला सांगेल की तिथली पूजा कशी असते. म्हणजे आता हे हिंदू म्हणतात की आमचे आहे कारण तिथं पिंडदान केलं जातं, आमचं तिथं हे आहे, आमच्या भावना आहेत असं म्हणतात. पण तुम्ही आजही जा बुद्धांकडे कुठलाही कर्मकांड वगैरे नाही. त्यांनी जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवलेली आहे. आणि इकडं सगळीकडं कर्मकांड. मला कोणावर तसा वाद घालायचा नाही किंवा त्यांच्यावर कुठली टीका करायची नाही. सॉरी मॅडम, मुळातच आपण जो हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना जाणीव करून देतो की हा मुळात वाद कसला आहे. आपल्याला कुणाशी वाद करायचाही नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत की मुळात काय काय घडतंय तिकडे. आणि मला त्यातलं माहिती नाही पण अगदी कळकट्ट वेशातला मी बघितला. मी जेव्हा जेव्हा गेले तेव्हा बघितला. त्याच्या हातात एक ते हळदी कुंकवाचं एक हे असतं पंचबाळ आपण त्याला म्हणतो ते असतं आणि काही फुलं असतात त्यात. एक कापड खांद्यावर असतं,
एक कमंडलू असतो, तो येतो. त्या कमंडलूतलं पाणी तिथे एक खरं तर तो अशोक स्तंभ होता, तो अर्धा कापलेला दिसतो आणि ते म्हणतात ती शंकराची पिंड वगैरे आहे. तर त्याच्यावर तो पाणी ओततो. पाणी ओतल्यानंतर काय करतो, ते कपड्याने ते पुसतो. त्याच्यानंतर तो तिथं हळदी कुंकू हे सगळं वाहतो, त्याच्यावर फुलं वाहतो, अक्षता वाहतो. अक्षरशः मी बघितलंय की तो कधी नमस्कार करताना मी ते बघितलं नाही. म्हणजे आदर व्यक्त करण्याची भावना. आणि त्याच गाभाऱ्यामध्ये जिथं बुद्धांचं रूप आहे तिथं मात्र अतिशय नम्रतेने सगळे तिथं नम्र होताना आपल्याला दिसतात. कुठेही तिथं कर्मकांड केलं जात नाही. आता एक नवीन पद्धत निघाली, त्याच्यावरचं चिवर ते बदललं जातं, तो अलीकडचा भाग आहे. परंतु तिथं कुठलेही नाही, तिथं फार जास्तीत जास्त फुलं आणि फळं ही तिथं अर्पण केली जातात. एवढंच तिथं केलं जातं. परंतु तो जो भाव आहे त्यांचा व्यक्त करण्याचा बुद्धिस्टांचा, तो बघण्यासारखा असतो. काही तासन तास तिथंच बसून ध्यान करत असतात, माला जपत असतात, बुद्धांचं ध्यान करत असतात. तसं त्यांचं होत नाही. आणि मग जास्तीत जास्त तिथं व्हिजिट देणारे कोण आहेत, तर ते बुद्धिस्टच असतात. आणि क्वचित जर कोणी फिरायला पर्यटनाला म्हणून गेले तर हिंदू येतात. मग आता तिथं काय केले, इथं मात्र थोडं मी सांगेल की तिथं आता त्याच्याच शेजारी एक भव्य मंदिराची उभारणी केली गेली. म्हणजे हिंदू तिथं गेले, जगन्नाथाचं मंदिर आहे तिथं. कारण मी पहिलं बघितलं 20 वर्षापूर्वी फार छोटंसं होतं, आता फार मोठं मंदिर तिथं बांधायला त्यांची हरकत नाही. पण त्याचा परिणाम बुद्ध धर्मीयांच्या त्या बोधविहाराच्या असणाऱ्या भावनांशी काही होऊ नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तर असा हा महाबोधी विहार जो आहे, तर त्याच्या संदर्भात जो कायदा केला गेला तो का केला गेला. मग जसं मगाशी मी म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 साली कायदा केला. आता त्यावेळेस हा वाद होताच. मी मगाशी म्हटलं अनागरिक धम्मपालांपासून हा वाद सुरू झाला. आणि मग म्हणजे तो साधारणतः 18व्या शतकातला आहे. म्हटलं 1819 आणि 1949चा हा कायदा आहे. आणि मग त्यावेळेस काय झालं की वाद होता. मग वाद कसा सोडवायचा की 4 हिंदू धर्मीय त्या कमिटी, व्यवस्थापन कमिटी जी आहे त्याच्या 4 हिंदू धर्मीय घेतले, 4 बौद्ध धर्मीय घेतले आणि एक जो आहे तो कलेक्टर असेल, तो शासनाचा माणूस असेल, असं हे केले. आणि मग ती 9 लोकांची ती व्यवस्थापन कमिटी. समजा एखादा तिथं कलेक्टर जो असेल, ते कलेक्टरला ती हे दिलेली जबाबदारी, तो कलेक्टर समजा मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, म्हणजे तो हिंदू नसेल, तर मग त्यात तरतूद अशी ठेवली की अशा वेळेला त्या जागेवर हिंदू अधिकाऱ्याचीच किंवा हिंदू माणसाचीच नियुक्ती करण्याचा अधिकार त्या बिहार शासनाला दिलाय. तर अशी एकूण त्यांनी ती रचना केली. आणि त्यामुळे काय झालं की एक जरी त्रयस्थ माणूस असला आणि तो असतो तो हिंदूच, म्हणजे काय होतं, मेजॉरिटी कुठं जाते, हिंदूंकडेच जाते. दुसरा महत्त्वाचा ह्याच्यातला एक ड्रॉबॅक किंवा त्रुटी मी सांगेल की ॲज अ लॉयर म्हणून जेव्हा मी हे तपासत होते की बौद्ध कोणाला म्हणा, बुद्धिस्ट कोणाला म्हणा, हे डिफाईन केलेले नाही याच्यात. हे जर डिफाईन केलं असतं, आता बघायला पाहिजे की हे सगळे 4 जे बुद्धिस्ट असतात ते खरंच बुद्धिस्ट आहेत का, त्यांची क्रायटेरिया काय आहे, त्यांना निवडण्याची प्रक्रिया काय, ही ॲक्टमध्ये नाही. की त्याच्यात कोण बुद्धिस्ट आहेत ह्याचं डिफाईन करायला पाहिजे होतं. अगदी बरोबर. तर हा महत्त्वाचा ड्रॉबॅक मला ह्या ॲक्टमध्ये वाटतो. त्यामुळे आंदोलन आपलं जरी चाललेलं असतं, ते आंदोलनकर्त्यांनी किंवा आपल्या सगळ्या लोकांनी हा अभ्यास केला पाहिजे की बाबा ही डिफाईन जर केलं नाही, मग हे जे 4 हिंदू असतात ते आणि 4 बुद्धिस्ट असतात, मग ते चिवर घातलं म्हणजे बुद्धिस्ट आहेत का, मग त्यांना तपासलं पाहिजे. मग तपासण्याचा अधिकार कोणाला, की जे आपले बुद्धिस्ट आहेत त्यांना तो अधिकार दिला पाहिजे किंवा त्याच्यासाठी वेगळी काहीतरी कमिटी केली किंवा त्याच्यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे. तरच हा जो प्रश्न आहे की कोण बुद्धिस्ट हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून हे असणारी मला कधी कधी शंका येते की हे खरंच बुद्धिस्ट आहेत का, कारण काही वेळेला आम्हाला तिथे गेल्यानंतर वेगळे अनुभव आले, ते मी इथे शेअर करणार नाही, पण ते जे आले मग असं वाटतं की हे चिवर घातलेले आहेत, ह्यांना मग चिवर घातले, आम्ही यांना धर्मगुरू मानतो, तर मग हे आहेत का बुद्धिस्ट, ही परत हिंदू विचारांचे आहेत. हा तपासण्याची आज गरज भासते. आता आपण मगाशी म्हटलं की ह्या आंदोलनाकडे कसे बघता, तर मला असं म्हणायचं आहे की बघा, मी मगाशी म्हटलं की मुस्लिम मक्का मदिनाला जातात, ख्रिश्चन त्यांच्या येशूंच्या जन्मस्थानावर जातात, काशीला जातात, किंवा इथंही गयामध्ये येतात हिंदू. इथली जी व्यवस्थापन समिती आहे, कुठली, काशीमधली व्यवस्थापन समिती घ्या तुम्ही, जेरुसलेमची घ्या तुम्ही, ह्याची मक्का मदिनाची घ्या, त्या धर्माचीच व्यवस्थापन समिती आहे. आणि हा जर बुद्ध विहार आहे तर इथली व्यवस्थापन समिती सुद्धा संपूर्ण बुद्धिस्ट लोकांची असली पाहिजे. मग कोण बुद्धिस्ट,
मग ह्यात एक तरतूद केलेली आहे की हे जे 8 लोक आहेत किंवा 9 लोक आहे, एक शासनाचा माणूस आणि 8 लोक, तर ही भारतीय असावीत हा आहे. बरोबर. आता प्रश्न असा आहे की महाबोधी विहारासाठी संपूर्ण जगातील लोक तिथं आपल्या इच्छेनुसार काही दान देत असतात, त्याच्यातून हे व्यवस्थापन चालतं. बरोबर. काही शासनाच्या खर्चातून असतं, पण बरंचसं व्यवस्थापन जे करण्याचं त्यांना मदत कुठून मिळते, हे जे वेगवेगळ्या देशांमधले बुद्ध धर्मी येतात त्यांच्यातून मिळते. मग हा प्रश्न आता त्या जगातले बघा, जर मक्का मदिना झाला तर तिथलेच असते, पण ते मुस्लिम आहेत. बरोबर. त्यांना हे म्हणत नाहीत की दुसरीकडचे पण घ्या किंवा ख्रिश्चनांच्या. मग बुद्धिस्टांच्या ह्याच्यात हे करताना त्यांनी ही तरतूद केली पाहिजे. हा प्रश्न संपूर्ण म्हणजे केवळ बिहारमधल्या बुद्धिस्ट लोकांचा नाही, हा महाराष्ट्रातल्या बुद्धिस्ट लोकांचा नाही किंवा कुठल्याही देशातल्या कुठल्या एका राज्याचा हा प्रश्न नाही. हा प्रश्न आहे संपूर्ण भारताचा आहे का, तर नाही. हा जगातल्या सगळ्या बुद्ध धर्मीय लोकांचा हा प्रश्न आहे. जे जे बुद्धांना मानतात, जे जे बुद्धिस्ट आहेत, त्या सगळ्या राष्ट्रांचा मिळून असणारा हा प्रश्न आहे की व्यवस्थापन समिती कोणाकडे असावी आणि व्यवस्थापन कोणाकडे असावं. आणि म्हणूनसाठी आता जे आंदोलन चाललंय की आमच्याकडे द्या, म्हणजे काय की त्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपल्याकडे दिलं पाहिजे. कारण तिथं होणारा जो निधी आहे तो बुद्ध धम्माच्या प्रचारा प्रसारासाठी सगळा खर्च होत नाही, किंवा तो कसा होतो हे लोकांना कळत नाही, किंवा तिथं जे काही गोष्टी हिंदू धर्मियांच्या चालल्यात तर त्या बंद झाल्या पाहिजे. बौद्ध धर्मियांचे जे रीतिरिवाज किंवा पद्धती आहेत, त्यांच्या श्रद्धा व्यक्त करण्याच्या पद्धती आहेत, त्याला कुठे खोप असता कामा नये आणि हळूहळू कोणी तिथं पूर्ण कब्जा करता कामा नये. आणि म्हणूनच हे सगळा हा महाबोधी विहार आहे, हा महाबोधी विहार हा बौद्ध धर्मियांच्याच ताब्यात दिला पाहिजे. आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे. म्हणजे कुठेही कोणी बुद्धांची विटंबना केली, बुद्ध धर्मियांबद्दल काय केलं किंवा असा हा प्रकार नाही. हा प्रकार जो आहे हे आमचा आहे, हे आमच्याकडं व्यवस्थापनेसाठी द्या, हे आमच्या ताब्यात द्या. संपूर्णतः त्याची मॅनेजमेंट आम्ही आमच्या पद्धतीने करू आणि त्याच्यासाठी स्वतंत्र असं तिथं व्यवस्थापन समिती असायला पाहिजे आणि त्यातले सगळे मेंबर्स हे बौद्ध धर्मीय असले पाहिजेत असं. आणि म्हणून हे आंदोलन सुरू झाले. आता 17 सप्टेंबर 2024ला जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस मी देखील तिथं गेलेली होते. आणि त्या आंदोलनात मी तिथं बघितलं होतं की पटनामध्ये जे गांधी मैदान आहे, म्हणजे ज्याला पहिलं अशोक मैदान म्हणायचे, तर तिथं 5 लोकांनी यावं आणि ते आंदोलनात भाग घ्यावा असं आवाहन केलं होतं. बरेच भिक्खू संघ तिथं आपला उपस्थित होता, भिक्खू होत्या, भिक्खुनी होत्या आणि बरेच लोक होते. म्हणजे जवळजवळ 10-15 हजार लोक तिथं जमा झालेली असतील. 5 लाख तर झाले नाही, परंतु 10-15 हजार लोक होते. पण मला अभिमान वाटतो की त्यात 1/3 जवळजवळ 5,000 आपले महाराष्ट्रातले होते. ते ह्यासाठी आहेत की बाबासाहेबांनी ह्या धम्माचं 1956 साली धम्म स्वतः घेतला आणि आपल्या सगळ्यांना दिला. तर ते जे त्यांनी पुनरुत्थान केलेलं आहे किंवा धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी केलेलं आहे, तर त्याच्यामुळं आपण जे जागरूक महाराष्ट्रीयन झालेलो आहोत, त्यामुळे त्या आंदोलनामध्ये मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की सगळ्यात जास्त आंदोलनासाठी आलेले जे होते ते आपले महाराष्ट्रातील लोक होते. आत्ताही आपण जर बघाल तर महाराष्ट्रीयन बुद्धिस्ट हा जास्तीत जास्त आपल्याला आंदोलनात दिसतो. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे अजूनही शांततेच्या मार्गाने चालले. आणि म्हणून मला आंदोलनकर्त्यांना जाता जाता एक थोडीशी विनंती करावीशी वाटते की केवळ आंदोलन करून याचा उपयोग नाही. मला तेच म्हणायचं होतं की मुळात आपलं जे हे आंदोलन आपण बघतोय हे अत्यंत शांत पद्धतीने चालले, याच्यावर कोणताही असा गालबोट प्रकार हा झालेला नाहीये. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. बौद्ध धर्मच आपल्याला शांततेचा मार्ग शिकवतो. तर तेच तुम्हाला कंटिन्यू करतो. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? असं आहे की हे शांततेने जरी चालले पण सरकार हे शांततेने घेत नाही. अजूनही जे आंदोलनकर्ते खूप शांत आहेत. म्हणजे अनेक भिक्खू संघातील अनेक आपल्या भिक्खूंना जेलमध्ये टाकलं, म्हणजे ते शांततेने करत नाहीत. आपण शांततेने करतो, आपण शांततेचा मार्ग स्वीकारलाय. परंतु हे आंदोलन चिघळता कामा नये, म्हणजे कुठली जीवितहानी होता कामा नये, रक्तपात होता कामा नये. कारण बुद्धांनी आपल्याला हे शिकवलेलं नाही. आणि बाबासाहेबांची पण धम्मक्रांती जर बघितली तर ही रक्तविहीन धम्मक्रांती आहे असं मी म्हणेल. कारण त्यावेळेस इतका मोठ्या प्रमाणात एका वेळी सगळ्यांनी धर्मांतर केलं, पण कुठेही काहीही त्याबरोबर प्रतिक्रिया
अशांततेची झाली नाही, उलट शांतता प्रस्थापित करण्यासाठी ती धम्मक्रांती झाली असे म्हणेन. आणि म्हणून आत्ता जे हे आंदोलन केवळ आंदोलन करून होणार नाहीत, त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी, सगळ्या बुद्धधर्मीय राष्ट्रांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा प्रश्न युनोमध्ये मांडला पाहिजे आणि त्यांच्यामार्फत भारत सरकारला केंद्राने असा सक्षम असा कायदा करावा की ज्याच्यामुळं बुद्ध धर्मीयांची ही सगळी जी आपण म्हणू की हा जो वारसा आहे, बुद्धांचा जो वारसा आपल्या सगळ्यांना मिळाला आहे, तो ह्या महाबोधी विहाराच्या माध्यमातून मिळाला. हा वारसा जपण्यासाठी आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की आपण सगळ्यांनी या मार्गाने सरकारकडे आपण आपल्या आपल्या भागात आंदोलनं करावीत. आपल्या आपल्या भागात आपल्या ज्या संस्था असतील, संघटना असतील, त्यांचे ठराव पारित करावेत. आणि संघटन जे आहे ते बाबासाहेबांनी शिकवले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे त्यांचं ब्रीद आहे. ते आत्ता आपल्याला उपयोगात होईल की आपले अनेक जण शिकलेत. आपली संघटना जी एकदम चांगली आहे, ती विखुरलेली असली तरी काही वेळेला आपण एकत्र येतोच. आणि म्हणून ही संघटना जी आहे, ही संघटना जी चांगली झाली, ती संघटना आपल्या संघर्ष करेल आणि हे महाबोधी विहार नक्कीच ताब्यात घेईल असा मला आज विश्वास वाटतो. आपल्या सगळ्यांनाही तसं मी विनंती करेन. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तर ह्या होत्या ॲडव्होकेट रंजना भोसले. त्यांनी बऱ्याचशा चांगल्या आपल्याला माहिती दिल्या. ॲक्टबद्दल आपल्याला बऱ्याचशा माहिती दिलेल्या आहेत. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.